असा असताना जवळपास 96,000 कोटी रुपयाची बिलं थकीत आहेत. रोजगार हमीवर कामाला जाणाऱ्या मजुरांची बिलं वर्षभर मिळालेली नाहीत. आणि असं असताना राज्यातलं आतापर्यंत सगळ्यात महागडं 5.8% व्याजाचं कर्ज काढून शक्तीपीठ महामार्गासाठी 20,000 कोटीची जी भूसंपादनासाठी तरतूद केलेली आहे तेच पैसे 7-12 कोरा करायला वापरा ना. पैसे नाहीत कोण म्हणतं? तुम्हाला बुलेट ट्रेनसाठी पैसे आहेत, तुम्हाला शक्तीपीठ महामार्गासाठी पैसे आहेत, तुम्हाला महागडे रस्ते करण्यासाठी पैसे आहेत. आणि तुमच्याकडं जर शेतकऱ्याचा 7-12 कोरा करायला पैसे नसतील, दररोज 8 या हिशेबानं शेतकरी आत्महत्या करतायत आणि तरी सुद्धा यांना पाजर फुटत नसेल तर आता शेतकऱ्याचा एल्गार यांना कळल. काल एका शेतकऱ्यांना फक्त तहसीलदाराची गाडी फोडलेली आहे. मंत्र्यांच्या गाड्या सुरक्षित राहणार नाहीत हे लक्षात ठेवा. तुम्ही आज मुंबईला शुगर इन्स्टिट्यूटची इन्क्वायरी लावलेली आता माहिती येते त्याबाबत मुख्यमंत्र्यांनी चांगला निर्णय घेतलेला आहे. मी त्याचं स्वागत करतो. सगळ्यालाच काय मी विरोध करणारा माणूस नाही. कारण या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट हा एक ट्रस्ट आहे, हा एक न्यास आहे. आणि या न्यासाचे विश्वस्त हे महाराष्ट्रातले साखर कारखाने आहेत, खाजगी आणि सहकारी साखर कारखान्याचे प्रतिनिधी त्याचे विश्वस्त आहेत. आणि या न्यासाला महाराष्ट्रातले ऊस उत्पादक शेतकरी वर्षाला टनाला 1 रुपये वर्गणी देतात. म्हणजेच गेल्या वर्षी 13 कोटी टन ऊसाचं उत्पादन झालं. म्हणजे 13 कोटी रुपये महाराष्ट्रातल्या ऊस उत्पादक शेतकऱ्याची सुद्धा वर्गणी या VSIला गेलेली आहे. राज्य सरकार वेगवेगळ्या पद्धतीनं या VSIला आर्थिक मदत करत असतं. वर्गणी देणाऱ्याला माझ्या वर्गणीचं काय झालं याचा हिशेब विचारण्याचा निश्चितच अधिकार आहे. आणि त्यामुळं त्याची चौकशी झाली तर मनात पाप नसेल, काही चोऱ्या केल्या नसतील तर त्या चौकशीला कोणी विरोध करायचं कारणच नाही. मुळामध्ये या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट जे काय त्याच्या कार्यपद्धतीबद्दल महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचे बऱ्याच दिवसापासूनचे आक्षेप आहेत. उदाहरणार्थ पाडेगाव ऊस संशोधन केंद्रानं एखादी चांगली ऊसाची व्हरायटी जर प्रसारित केली तर ती केवळ सरकारची आहे आणि आपली त्याला शिफारस नाही. ती सरकारचा पगार घेणाऱ्या शास्त्रज्ञांनी ती प्रसारित केली म्हणून नाकं मोरडले जातात आणि शेतकऱ्यांना त्या व्हरायट्या वापरल्यापासून अडवलं जातं. 265 ही व्हरायटी शेतकऱ्यांच्या मध्ये प्रचंड लोकप्रिय असताना केवळ वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे त्याला शिफारस नाही म्हणून अनेक कारखाने ती व्हरायटी घेण्यापासून शेतकऱ्यांना रोखतात आणि अधिकृतरित्या त्याच्यावर बॅनही केलं जात नाही. असे सगळे VSIचे नखरे आहेत. साखर कारखान्यांनी रसापासून इथेनॉल तयार केलं, बी हेवी मोलॅसिस पासून इथेनॉल केलं, त्यामुळे रिकव्हरी किती डाऊन झाली याची तपासणी VSIच करते. आता VSIच्या या न्यासातले जे काही विश्वस्त आहेत ते साखर कारखान्याचेच प्रतिनिधी आहेत. म्हणजे VSIचे शास्त्रज्ञ या विश्वस्तांचे नोकर आणि त्यांनी त्यांच्याच कारखान्याची तपासणी केली. म्हणजे हेडमास्तरनंच विद्यार्थ्याचा आपल्याच पोराचा पेपर तपासायचा म्हणजे त्याला मार्क जास्त मिळणारच, इथं ऊस उत्पादकाला न्याय मिळत नाही. अशा अनेक गोष्टी आहेत आणि याच्यावर आता जाहीरपणानं चर्चा होण्याची आवश्यकता आहे. मोहोळ आणि दंगेकर यांच्या वादानंतर आता जैन धर्मगुरू म्हणाले की हॉस्टेल सुरू राहीपर्यंत आमचा लढा सुरूच राहणार. 100%. कारण हा लढा मुळात 250 विद्यार्थ्यांना जून महिन्यापासून हकललं गेलं त्या हॉस्टेलमधून आणि त्यांच्या हक्कासाठी उभा राहिलेला हा लढा आहे. जोपर्यंत विद्यार्थी परत येत नाहीत आणि बेकायदेशीरित्या कायदा धाब्यावर बसून नियमबाह्यरित्या हा जो विक्रीचा व्यवहार आहे तो रद्द होऊन त्या 3.5 एकर जागेवर पुन्हा HND ट्रस्टचं नाव लागत